हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे शंभूज क्रिएशन आहे. तर हे बघा, आपण हॉर्सेस शेप या ब्लाऊजची जी कटिंग केली होती ती आज तर ते पॅटर्न ठेवून आपण कटिंग करून घेणार आहे आणि स्टिचिंग करणार आहे. तर हे बघा, हे पॅटर्न घेतले मी अशा पद्धतीने व्यवस्थित पाठीचा भाग ठेवून घेतला आहे. आता कट करून घेते तो. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला पाठीचा भाग जसा आपण ड्रॉ केला आहे तसाच मी ड्रॉ करून कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. पाठीचा भाग कटिंग झाली आहे. आता आपण हे बघा, प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग असे ठेवून घेतले. त्यानंतर जिथून जॉईन करायचे तिथं अर्धा इंच वाढवले आणि आय हुक पट्टीला अर्धा इंच वाढवले. आता ते करून घेतले. त्यानंतर मी बाही कट करण्यासाठी घेतली. हे बघा, 4 इंचाची बाही आहे. 5 मार्किंग केली, 1 इंच शिलाई मार्जिन देऊन. कॅप हाईटसाठी 2.5 मार्किंग केले. अशी सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर आता आपल्याला पाठीच्या भागाचे जे मोंढा मोजला होता तो इथं टाकायचा आहे, 9.5, आणि आतमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर हे बघा, याचं असं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथून 1 इंच सरळच ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने त्या सेंटरपासून आपल्याला खाली असं कर्व शेप देत आणायचं आहे बाहीचा. हे बघा, अशा पद्धतीने. आता फ्रंटचा पण देऊन घेतला आहे मी. हे बघा, त्यानंतर आपण जे बॅकचे मोंढे मोजले होते ते आता इथं व्यवस्थित ठेवून आणि मोजून घ्यायचे. हे बघा, इथं 9.5 एक मार्किंग केली. त्यानंतर फ्रंटचं देखील त्याच पद्धतीने 8.5 मार्किंग केली. तर 8.5 ते 9.5 या दोघांचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर दंडघेर घेतला आहे 6.5-7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर हे बघा, अशी लाईन ओढून घेते. तर कट करून घ्यायची बाई आपल्याला. त्यानंतर पुढचा भाग देखील कट करून घ्यायचा आहे. आता हे बघा, हे ब्लाऊज पीस घेतलं. त्या ब्लाऊज पीसमध्ये सर्व पॅटर्न ठेवून मी कट करून घेते. हे बघा, कट करून घेतले. आता हा पाठीचा भाग घेतला आहे. खालून ब्लाऊज पीस सरळ ठेवला आहे. सरळवरती सरळ ठेवून आपण गळ्याच्या याला शिलाई देऊन घेणार आहे. हे बघा, अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिलाई देऊन घेते मी गळ्याच्या याला. अशा पद्धतीने तुम्ही कमरपट्टीला जरी खालून शिलाई मारली तरी चालेल. मी फक्त गळ्यालाच मारून घेते. त्यानंतर उलट करून त्यावर दापटीप द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने. त्यानंतर आता आतमध्ये फोल्ड करून त्यावर परत एक टीप द्यायची आहे बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर आता आपण अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेऊ. बघा, मी शिलाई देऊन घेते अस्तर, म्हणजे ब्लाऊज पीसला ते पॅक होऊन जाईल. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. खालून कमरला देखील मी शिलाई मारून घेते. इथं आपण कमरपट्टी अटॅच करणार आहोत. सर्व पाठीचा भाग ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतला आहे अस्तर. त्यानंतर एक्स्ट्राचा कापड कट करून टाकणार आहोत. व्यवस्थित कट करायचं आहे. प्लास्टर कट झालं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आपल्याला. व्यवस्थित कटिंग करून घेते मी एक्स्ट्रा कापडची.
हे बघा आता आपलं सर्व एक्स्ट्रा कापड मी कट करून टाकले. पाठी बघा आपला तयार झाला. आता याला फक्त कमरपट्टी लावायची, ते आपण नंतर लावू. हे बघा त्यानंतर हे बघा मी फ्रंटचे भाग घेतलाय. गळ्याला आपण दापटीपच देणार आहे, त्यासाठी सरळ असे दोन्ही समोरासमोर गळे ठेवायचे, त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर पण गळ्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेणार आहेत. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून टाकू आपण आणि छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. परत पलटी करून वरतून त्याला दापटीप देऊन घ्यायची. पुन्हा आतमध्ये फोल्ड करून वरतून एक टीप देऊन घ्यायची आपल्याला. व्यवस्थित सेट करून टीप देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता अस्तर आपण ब्लाऊज पीसला जॉईन करून घेणार आहोत. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आपल्याला अस्तर ब्लाऊज पीसला. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकू. एक्स्ट्राचं सर्व कापड आपल्याला कट करून घ्यायचे. अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. हे बघा सर्व कापड मी कट करून टाकलं आहे एक्स्ट्राचं. त्यानंतर आता हे बघा प्रिन्सेस कटचा भाग घेतला आहे, ते देखील असे समोरासमोर ठेवून त्यावर अस्तर ठेवून हे ब्लाऊज पीस ठेवून घेते मी आणि अस्तर आपलं ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतली. बघा अशा पद्धतीने वरतून सरळ बाजू आहे, आतमध्ये आपण अस्तर लावतोय उलट बाजूकडनं. शिलाई देऊन झाली. कापड कट करून टाकू आपण. अशा पद्धतीने अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता आपण जॉईंट करायला घेऊया. बघा खालून आपल्याला जॉईंट करायचे, खालच्या बाजूने वरतून जॉईन करायचे नाही, खालून जॉईन करत आणायचे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण जॉईन करणार आहोत. आपण जेवढी शिलाईला वाढवले तेवढंच मार्जिन घेऊन इथं शिलाई देऊन घेणार आहोत. व्यवस्थित त्या आकारावर व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं वेळ लागतो त्याला द्यायला, पण व्यवस्थित द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने त्याच्यावर परत एकदा शिलाई देऊन घ्यायची, डबल शिलाई द्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आता शिलाई देऊन घेतली. बघू शकता किती छान आपला पफ पडतोय. तुम्हाला याला कफ जॉईन करायचे, कप देखील जॉईन करू शकता तुम्ही. आता हे बघा खालून कमरपट्टी लावण्यासाठी मी अशी पट्टी घेतली आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप मारून घेते किंवा शिलाई देऊन घेते. त्यानंतर वरतून परत आपल्याला दापटीप द्यायची. हे बघा असं कापड फोल्ड करून आतमध्ये असं फोल्ड करून आपल्याला त्यावर परत एक टीप द्यायची. टीप देऊन घेऊ आपण व्यवस्थित. कापड व्यवस्थित फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकू. त्यानंतर आय हुक पट्टीसाठी पट्टी घेऊ. हे बघा अशा पद्धतीने उलट ठेवली मी सरळ याच्यावर. अर्धा इंचाची शिलाई देऊन घेते त्याला पट्टीला.
त्यानंतर आतमध्ये परत फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. ही हुकची पट्टी आहे. परत आतमध्ये फोल्ड करून एक टीप द्यायची त्यावर. अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा भाग तयार झाला आहे एक साईडचा. हे बघा किती छान पफ पडलाय, तुम्ही बघू शकता. आता आपण वरतून हा पाठीचा पार्ट घेतला आहे, सरळवरती सरळ ठेवून खालून अगोदर कमरपट्टी जॉईन करून घेणार आहे. कमरपट्टी राहिली होती आपली जॉईन करायची. ते बघा असे कापड घेतलं आहे कमरपट्टीला, खालून अर्धा इंचाची टीप देऊन घेतली अशा पद्धतीने. त्यावर परत एकदा टीप देऊन घ्यायची. उलट बाजूने फोल्ड करून अशी पट्टीला आपल्याला परत टीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. पुन्हा एकदा टीप देऊन घेऊ आपण. व्यवस्थित कापड फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धा इंच अगोदरच कापड फोल्ड करून टीप देऊन घेतली तरी चालेल आणि त्यावर पट्टी लावली तरी चालेल. बघा अशा पद्धतीने आता टीप देऊन घेतली आहे, कमरपट्टी जॉईंट करून घेतली आहे. बॅक साईडला आपल्या टक्स नाही आहे. हे बघा आता शोल्डर जॉईंट करण्यासाठी असं व्यवस्थित शोल्डर सेट करायचं आहे आणि अर्धा इंचाची आपल्याला टीप देऊन घ्यायची. व्यवस्थित लॉक करायचं आहे अगोदर. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. परत एकदा पुन्हा एकदा त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची. आता आपण याला बाही जॉईन करायला घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपल्या एक पार्ट तयार झाला आहे. तर मी त्याच पद्धतीने दुसरा देखील प्रिन्सेस कटचा पार्ट सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतला आहे आणि शोल्डर जॉईन करून घेते. बघा अशी व्यवस्थित ठेवून अर्धा इंचाची टीप देऊन घेते. लॉक करून घ्यायचे, व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. आता आपण बाही घेतली. हे बघा अशा पद्धतीने बाही व्यवस्थित ठेवून घेते मी. आता वरतून अर्धा इंचाची टीप देऊन घेते बाईला. तुम्ही याला लॉंग स्लीव जोडली तरी चालेल, मी शॉर्टच जोडली. हे बघा वरतून परत बाग टीप देऊन घ्यायची आपल्याला. कापड आतमध्ये फोल्ड करायचं, परत त्यावर एक टीप देऊन घ्यायची. त्याने काय होतं, आपलं जे अस्तर आहे ते बाहेर दिसत नाही, त्यासाठी असं आपण त्यावर टीप देऊन घेतो म्हणजे आपल्या बाईची फिनिशिंग छान होते त्यासाठी. आता आपण अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेऊ व्यवस्थित. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. आता बाही जॉईन करायला आपण हे बघा हा भाग घेतला आहे असा. बाईचा असं सेंटर काढून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला. जो खोल भाग आहे तो पुढच्या साईडने आला पाहिजे. हे बघा आता टीप देऊन घेऊ अर्धा इंचाच्या मार्जिनने. आता व्यवस्थित सेट करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. त्यावर परत एक डबल टीप द्यायची आपल्याला. पुन्हा एकदा व्यवस्थित सेट करून घ्यायचे, टीप देऊन घ्यायची. परत दुसऱ्या साईडने देखील डबल टीप देऊन घेऊ आपण. त्यानंतर आता फिटिंगची शिलाई देऊ. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला भाग जॉईंट करून घ्यायचे.
आणि जेवढे आपण शिलाई मार्जिन घेतली तेवढ्यावर मी अशी मार्क करून घेते 2-2 इंचावर, कारण की 2च इंच मी शिलाई मार्जिन घेतली. तुम्ही जर 1.5 इंच गेले असेल तर 1.5 इंच मार्क करा. हे बघा अशा पद्धतीने. तर हे बघा असं व्यवस्थित ठेवून आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित सेट करून फिटिंगची शिलाई मी इथे देऊन घेतली. हे बघा अशा पद्धतीने आपले ब्लाऊज आता तयार झाले. बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. सबस्क्राईब देखील